अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथे नुकताच जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला। मुंबई, पुणे, नाशिक येथे कामधंद्यानिमित्त स्थायिक असलेले गावातील तरुण दिवाळी निमित्त गावात आल्याने सुमारे 25 माजी विद्यार्थी या स्नेहमेळाव्याला उपस्थित होते। मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील यांनी अल्पोपहार उपलब्ध करून दिला। गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक भांबरे यांनी केले, तर आभार विजय बिराडे गुरुजींनी मानले। अमळनेर शहरातील रामेश्वर नगर भागात श्री रायरेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात येणार असून नुकतेच आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सदर मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले। या मंदिराच्या उभारणीमुळे परिसरात नवचैतन्य, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश प्रसारित होईल असा दृढ विश्वास आमदार अनिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। माजी नगरसेवक विक्रांत पाटील, स्वप्नाताई विक्रांत पाटील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। अमळनेर शहरातील वाणी मंगल कार्यालयात आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी 26 ऑक्टोबर रोजी शिवसेना मेळावा घेण्यात येणार आहे। नुकतेच माजी आमदार शिरीषदादा चौधरी व ॲडव्होकेट ललिताताई पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचा अमळनेर शिवसेनेकडून जाहीर सत्कार केला जाणार आहे। तरी मेळाव्याला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे। अमळनेर येथील कैलासवासी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजनेचे अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवासी आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर हे महाराष्ट्र राज्यातील पहिले लाभार्थी ठरले आहेत। तसेच ते पत्रकार पेन्शन योजनेचे तालुक्यातील एकमेव पत्रकार आहेत। राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी महाराष्ट्र शासनाची कैलासवासी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजना असून जे शासनमान्य पत्रकार आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो। या योजनेत पत्रकारांना अपघात, कायम अपंगत्व तसेच दुर्धर आजार, आकस्मिक मृत्यू आल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला मदत मिळत असते। सदर योजना ही 1 ऑगस्ट 2009च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे। पत्रकार घोडगावकर यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यामुळे शासनाने त्यांना 1 लाखाचे अर्थसहाय्य केले आहे। सदरचा निधी 24 रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे। याकरिता त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात 8 महिन्यापूर्वी अर्ज दाखल केला होता। पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह 2 सराईत गुन्हेगार पळून गेल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी 4ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे। अमळनेर तालुक्यातील लोणे आणि पिंपळे येथील गुरे चोरी प्रकरणात LCB पोलीस संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरिलाल पाटील, राहुल कोळी यांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे चोरांचा तपास लावला। जळगाव येथील अकील कादिर पिंजारी, शाकीर शाह, अरमान शाह, अमजद शेख, फकीर कुरेशी, आफ्ताब आलम शेख रहीम यांना पकडून LCB पोलीस 22 रोजी रात्री जळगावहून अमळनेरला आणत होते। त्यात शाकीर शाह, अरमान शाह व अमजद शेख, फकीर कुरेशी हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांना बेड्या घालून शासकीय वाहनांच्या मागच्या सीटवर बसवले होते। रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास कुरे गावाजवळील सतीमाता मंदिराच्या रेल्वे अंडरपास बोगद्यात गतिरोधकाजवळ वाहन हळू होताच मागच्या सीटवर बसलेल्या दोन्ही गुन्हेगारांनी संधीचा गैरफायदा घेत वाहनातून उतरून अंधारातून पळून गेले। रेल्वे रूळ ओलांडून चोरटे शेतातील पिकांमध्ये गायब झाले। LCB पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा शोध घेतला असला तरी ते बेड्यांसह पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने पोलिसांवर नामुष्की ओढवली होती। या बाबीची पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गांभीर्याने दखल घेत 4ही पोलिसांना जबाबदार धरून कर्तव्यात कसुरी केली म्हणून निलंबित केले आहे। दरम्यान फरार आरोपींच्या शोधार्थ LCB पथक रवाना झाले आहे। पालिकेच्या कामगारांना भेटवस्तू देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रभागात राबविला। नगरपालिकेचे साफसफाई कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, नगर परिषद दिवाबत्ती विभाग कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला।
मोटरसायकलची बैलगाडीला धडक लागून मोटरसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:15 वाजता घडली. मयत 27 वर्षीय ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील हा टाकरखेडा येथील रहिवासी आहे. टाकरखेडा पेट्रोल पंपाच्या पुढे ज्ञानेश्वर मोटरसायकलने अमळनेरकडे जात असताना ही घटना घडली. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. ऐन दिवाळीत तरुणाच्या निधनाने गावात शोक व्यक्त केला जात आहे. अमळनेर शहरातील कासार गल्ली माळीवाडा भागातील 40 वर्षीय अमोल जगन्नाथ माळी याने आजारपणाला कंटाळून 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरात लोखंडी अँगलला सुती दोरी बांधून गळफास घेतला. त्याचा भाऊ चंद्रकांत माळी याने खबर दिल्यावरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.